मंडळी मराठी सिनेमात आहे ना त्यातल्या त्या जुन्या विलनची कामं बघा लय खतरनाक असायची. आपला हिरो जेवढा ताकदवान आहे ना तेवढाच विलन सुद्धा असायचा. आणि त्यातच मराठमोळे आपले अभिनेते महेश कोठरे यांचे सर्व चित्रपट हे आयकॉनिक असतात. यांच्या सिनेमांमधली विशेषता म्हणजे काय माहिती आहे का की त्यांच्या सिनेमातले खलनायक व त्यांची नावं. महेश कोठरे यांनी आजपर्यंत जितके सिनेमे बनवले का नाही त्यामधले खलनायक हे तुफान प्रसिद्ध झाले. कवठे माकाळ घ्या, तात्या विंचू घ्या, उघड्या खवीस घ्या, माझा छकुल या सिनेमातला गिधाड यासारखी अनेक पात्रे जी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. आणि मंडळी सिनेमामधल्या मुख्य नायकांप्रमाणेच ना या खलनायकांना सुद्धा प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं. आता तुम्हाला झपाटलेला या सिनेमातल्या कुबड्या खवीसची भूमिका आठवते का हो? या सिनेमांमध्ये तात्या विंचू सोबत कुबड्या खवीस सुद्धा होता. आता ती तुम्हाला आठवत असेल की. आणि ज्याने महेश कोठरे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या नाकीनं आणलं होतं हा कुबड्या खवीस कोण हे तुम्हाला ठाऊक आहे का हो? त्याचं मराठीतलं ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांच्याशी फार जवळचा संबंध होता. तो कसा काय आणि त्यांचं नातं काय होतं? मंडळी सचिन पिळगावकरांनी त्याला कशी मदत केली? अहो रोहित शेट्टीनं गोलमाल रिटर्न ज्या मराठी सिनेमावर बनवला ना तो मराठी सिनेमा याच व्यक्तीचा होता. आणि इतका मोठा व्हिलन असलेला पिळगावकरांचा नातलग तसेच हिंदी सिनेमालाही आपल्या चित्रपटांचा रिमेक करायला लावलेला हा व्यक्ती होता तरी कोण? सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत पाहायचा आहे. नमस्कार, मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी मराठी सिनेमांमध्ये व्हिलन अनेकांनी साकारले. त्यात कितीतरी नावे घेता येतील. मात्र काही मोजकी विलन होते त्यात बहुतांश खल भूमिका म्हणजे खलनायक भूमिका या अभिनेते बिपिन वरटी यांनी साकारल्या होत्या. हेच ते विलन आहे ज्यांनी कुबड्या खवीस, कवट्या महाकाळ, गिधाड गँग यासारखी विलन साकारले होते. ते अभिनेते सचिन पिळगावकर यांचे सख्खे आत्ते भाऊ होते. आणि या दोघांमध्ये 7 महिन्याचं फक्त अंतर. सचिन पिळगावकर आणि बिपिन वरटी यांचं बालपण मंडळी तसं एकत्रच गेलं बरं का. कारण बिपिन यांनी एल्फिस्टन कॉलेजमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं. सुरुवातीला या दोन्ही भावांनी पिळगावकर प्रोडक्शन कंपनी सांभाळली. मग प्रथमेश फिल्म डिस्ट्रीब्युटर्स या प्रोडक्शन अंतर्गत मायबाप या सिनेमाची त्यांनी निर्मिती केली. मात्र इथेच काही व्यावसायिक मतभेदांमध्ये त्यांच्यातले संबंध बिघडले. पुढे बिपिन यांनी स्वतःला दिग्दर्शनात हात आजमावला होता. त्यांच्या एका सिनेमात सचिन पिळगावकर यांनी पटकथा लेखक म्हणून हे काम केलं आणि मात्र जेव्हा सिनेमाचं श्रेय द्यायची वेळ आली ना तेव्हा सचिन यांना ते दिलंच गेलं नाही. आता यामागे चुकीच्या सल्लागारांचा हात असल्याचं असं सांगण्यात त्यावेळी आलं होतं. आणि सिनेमात सचिन पिळगावकर यांचं नाव दिलं तर सिनेमाची सर्व कथा ही त्यांचीच आहे असं लोक समजतील असा सल्ला एका नातलगाने बिपिन यांना दिला होता. आणि त्यामुळे त्यांनी पिळगावकर यांच्यापासून अंतर ठेवायला सुरुवात केली. बिपिन यांचं हे वागणं वैयक्तिक विश्वासाला तडा देणारं होतं. त्यामुळे सचिन पिळगावकर यांनी यांच्याशी सर्व व्यावसायिक संबंध तोडले. आता यातच बिपिन यांचा त्या काळात काही कारणांवर यामुळे भरपूर पैसा खर्च झाला होता. आणि सिनेमांमधून कमावलेले पैसे पुन्हा एकदा सिनेमासाठी वापरावे असं त्यांना वाटत नव्हतं. त्यामुळे त्यांनी प्रथमेश फिल्म कंपनी ही बंद केली आणि हळूहळू ते नशेच्या आहारी जाऊ लागले. सचिन पिळगावकर यांना आपल्या भावाची परिस्थिती पाहली नाही. मग त्यांनी अशीही बनवाबनवी, गंमत जम्मत यासारख्या म्हणजे अनेक सिनेमांमध्ये त्यांना भूमिका दिल्या. पण कुटुंबातली एक अस्थिरता, आत्मविश्वासाची कमी यामुळे ते आणखीन नशेच्या आहारी गेले. 1996 पर्यंत सचिन पिळगावकर यांनी बिपिन वरटी यांना त्यांच्या सुप्रसिद्ध तू तू मै मै या मालिकेत काम करण्याची संधी दिली होती. त्यासाठी त्यांना चांगला मोबदला सुद्धा दिला. आणि या दरम्यान त्यांचा व्यसन सुद्धा कमी झालं होतं. पण आपण आपल्या भावाच्या जीवावर जगतो असं त्यांना सारखं वाटत होतं. त्यामुळे टेन्शनमध्ये ते पुन्हा एकदा दारूच्या आहारी गेले. मग सचिन पिळगावकर यांनी त्यांना आपल्या प्रोडक्शन कंपनीपासून जरा लांब केलं. पुढे त्यांची परिस्थिती आणखी खचत गेली आणि 1997 मध्ये त्यांचं वयाच्या 40व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. मंडळी पण सचिन पिळगावकर यांनी बिपिन वरटी यांच्या कुटुंबाची नीट काळजी घेतली. बिपिन यांच्या सिनेमांचे सॅटेलाइट हक्क विकून त्यातून आलेले पैसे त्यांनी पत्नी श्यामल यांच्या नावे फिक्स डिपॉझिटमध्ये दिले. आणि सचिन पिळगावकरांनी बिपिनच्या कुटुंबासाठी भरपूर काही केलं. नातं जरी असलं तरी अनेकदा त्याही पलीकडे जाऊन सचिन पिळगावकरांनी त्यांच्यासाठी खूप काही केल्याचं हे बोललं जातं. मंडळी सचिन पिळगावकरांसह त्यांची मुलगी श्रिया सुद्धा चांगली बॉलिवूड ॲक्ट्रेस आहे. स्वतः सचिन पिळगावकर हे अनेकदा बॉलिवूड तसेच मराठी सिनेमात काम करत असतात. अनेकदा म्हणजे हिंदी अभिनेत्यांचे नातलग सिनेमा सृष्टीत येतात. मराठीत यापूर्वीही अनेक नातलग सिनेमात काम करून गेलेले आहेत. यात जर एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर यात मंडळी आपले आनंद शिंदे गायक असतील, प्रल्हाद शिंदे असतील तर त्यांची पुढची पिढी आता गायन करत आहे. तसेच कितीतरी अभिनेते, डिरेक्टर्स हे एकमेकांना विविध मार्गाने सिनेमांसाठी मदत करत असतात. आता त्यामुळे सचिन पिळगावकर असतील किंवा अजून कोणी या सर्वांनीच त्यावेळी आपली ही भूमिका बजावलेली आहे. एकेकाळी खतरनाक विलन म्हणून काम केलेला कुबड्या खवीस टीव्हीवर आला, गिधाड गँग म्हणून समोर आला की सगळे घाबरायचे हो. संबंध महाराष्ट्रात तो आजही प्रसिद्ध आहे. त्याचे डायलॉग, ते पात्र हे आयकॉनिक झालेलं आहे. बिपिन वरटींनी हे सर्व रोल केले असले की परत ते कोणीच करू शकणार होतं. अशा पद्धतीने त्यांनी अभिनय केला. अहो रोहित शेट्टीचा गोलमाल रिटर्न नावाचा सिनेमा हा बिपिन वरटींनी डिरेक्ट केलेल्या फेकाफेकीचा रिमेक होता. त्यांनी मराठीत काही गाजलेले सिनेमेही डिरेक्ट केले होते. ज्यात चंगू मंगू असेल, एक गाडी बाकी अनाडी सारखे असून कितीतरी सिनेमे होते.
आणि सचिन पिळगावकरांचा अनुभव आणि बिपिन यांचं टॅलेंट यामुळे दोघे मराठी इंडस्ट्रीत तेव्हा चांगलेच गाजत होते. मात्र बिपिन यांचे 1997ला निधन झालं. गाजलेले मराठी सिनेमे त्यांनी डिरेक्ट केलेत आणि अभिनय सुद्धा गाजेल असाच केला होता. मंडळी, त्यामुळे सचिन पिळगावकरांचा हा नातलग एकेकाळी मराठी चित्रपट सृष्टी गाजवत होता असंच म्हणावं लागेल आणि गाजवत सुद्धा होता. अनेकदा विलनची नावे लोकांच्या लक्षात राहतात, मात्र तो रोल कुणी केला हे अनेकांना माहीत नसतं. यात बिपिन वरटी यांचं योगदान हे मोठं आहे. अगदी म्हणजे एकीकडेच हे सचिन पिळगावकरांचे नातलग होते, मात्र तरीही त्यांनी त्यांच्यासारखंच दिग्दर्शन व अभिनयात आपला डंका वाजवला. बाकी मंडळी, तुम्हाला या गिधाड गँग, कुबड्या खवी साकारणाऱ्या किंवा ह्या सगळ्या विलन पात्र साकारणाऱ्या बिपिन वरटींबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. तसेच अशाच विषयांसाठी विशेष भारीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.